याच्यात बाकी येते आता टाकले साहेबांना महाप्रसाद खाल्ल्याने 192 भाविकांना विषबाधा, झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन. भगरीचा प्रसाद खाल्ल्याने 192 भाविकांना विषबाधा झाली. या भाविकांना मंगळवारी रात्री उशिरा नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे जागा अपुरी असल्याने जमिनीवर ताडपत्री टाकून व झाडांना दोरी बांधून त्यावर सलाईन लटकवून रुग्णांना देण्यात आले. त्यामुळे शासकीय यंत्रणांची रात्री मोठी तारांबळ उडाली. लोणार तालुक्यातील खापरखेड व सोमठाणा या गावांच्या मधोमध असलेल्या शेतात विठ्ठल रखुमाई यांचं मंदिर आहे. 20 फेब्रुवारीला 7व्या दिवशी एकादशी आल्याने भाविकांसाठी भगरीचा प्रसाद तयार करण्यात आला. दरम्यान प्रसाद खाल्ल्यानंतर दोन्ही गावातील भाविक रात्री उशिरा घरी परतले. मात्र काही वेळाने गावकऱ्यांना अचानक मळमळ, उलटी, चक्कर, संडास अशी लक्षणे सुरू झाली. रुग्णांना बीबी लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं. येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. त्यातच वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयात हजर नसल्याने मदतीसाठी खासगी डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. रुग्णांची संख्या अधिक असल्याने व जागा अपुरी पडल्याने दवाखान्याच्या प्रांगणात ताडपत्री टाकून व झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन देण्यात आलं. काही रुग्णांना लोणार येथील शासकीय रुग्णालयात तर काहींना खासगी तर काहींना मेहकर येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय. आपला विदर्भ लाईव्ह, देवानंद सानप, लोणार, बुलढाणा. एकादश होती. एकादश असल्यामुळं फराळाचं केलं रात्रीला. ते फराळाचं केल्यानंतर लोकांना वांत्या सुरू होते. आणि कोणत्या गावामध्ये झालं? खापरखेडा आणि मंदिर आहे गावात त्यामध्ये हां त्या शेतात शेतामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम एकादशीमुळं ठेवण्यात आलेला होता का? हां हां हां. त्यामध्ये भगर हां त्याच्यापासून वांत्या सुरू झाल्या. त्यांच्यापासून वांट्या चालू झाल्या. अच्छा, किती लोकांना झालेलं आहे? असे भक्कम लोकांना तरी एक अंदाजे आकडा? हा, 1200 हे भगर आणि भगर टाकल्यामुळे त्याचा स्वाद झाला म्हणून काहीतरी त्याचा झाला. तर त्याच्यामुळं 1200-1500 लोकांना हे खाण्यामुळं असं झालं. तर त्याच्यापेक्षा सर्व लोक बीबी सरकारी दवाखान्यात भरती आहे, तरी याची नोंद घ्यावी. अच्छा. आणि अंदाजे 2,000च्या जवळजवळ लोक आहेत. अच्छा. आणि त्रास काय? आत पूर्ण तर बाहेर टाकून लोक सर्वांना सलाईन देणं चालू आहे. आणि त्रास काय झाला होता? त्रास चक्रा येऊन राहिल्या आणि वांत्या होत्या आणि अजून काही लोकांचे बरं नाही. याची नोंद घ्यावी.